हा दुय्यमचा प्रोग्राम असल्या कारणाने मी सुद्धा माझ्या गायनातून एक प्रश्न विचारत आहोत शाहीर साहेबांना. शाहीर साहेब जरा लक्षात सुद्धा माझ्या प्रश्नाकडे. एका रणांगणावर दोन राजांमध्ये युद्ध होतं. एका रणांगणात दोन राजांमध्ये चालू युद्ध असताना त्या युद्धामध्ये त्या राजाच्या दोन्ही राण्या हजर होत्या. त्या राजाच्या दोन्ही राण्या त्या युद्धामध्ये हजर होत्या. तर शाहीर साहेब युद्ध चालू असता असता तो राजा एका धर्तीवर पडला. युद्धात त्याला वार लागला. तो धर्तीवर पडला. पडल्यानंतर ते राणी होती त्या राजाची. ते राणी काय म्हणते? ते राणी म्हणते जर कदाचित मी वाचलो तर माझं वैराच्या हाती शरीर लागेल आणि माझे बेइज्जत आबरू घेतील. त्याच्यापेक्षा वाचून काय फायदा आहे? आणि म्हणून त्या राणीने काय केलं? त्या राणीने त्या राजाच्या हातची तलवार घेतली आणि त्या रणांगणावर त्या राजाबरोबर युद्ध करायला लागली. युद्ध करता करता सुद्धा त्या राणीला वार लागला. तेही राणी त्या धर्तीवर पडली. पडल्यानंतर ते राणी काय म्हणते का प्रधान आले आपल्या. प्रधान साहेब तू माझ्या इकडे जवळ. तो प्रधान त्या राणीच्या जवळ गेला. त्या राणीला तो राणी म्हणते काय साहेब म्हणजे आपला प्रधान त्या राणीला काय राणी साहेब. ते राणी म्हणते त्या प्रधानाला प्रधाना हे माझ्या हातची तलवार घ्या आणि माझं शिरछेद कर. त्याला विचार आला त्या प्रधानाला. प्रधान म्हणते राणी साहेब आजपर्यंत आयुष्यामध्ये तुमच्या भरोश्यावर मी पोट भरलं. माझ्या मुलाबाळाला पोट भरलं. माझा परिवार चालला आणि या हाताने मी तुमचं कत्तल करू हे कधी होणार नाही. मी तुम्ही जर रणांगणात मरण पावल्या किंवा बेशुद्ध आहात तरी मी उचलून तुम्हाला नेऊ शकतो. माझा प्राण गेला तर चालेल पण मी आपल्या या हाताने तुमचा कत्तल करणार नाही. त्यावेळेस त्या राणीने काय केलं शाहीर साहेब? ते स्वतःची तलवार त्या राणीने स्वतः उचलली आणि तिने स्वतःचे शिर आपल्या हाताने त्या तलवारीने कापलं. तर त्या राणीचं नाव काय? त्या युद्ध कोणत्या ठिकाणचं होतं? आणि त्या शाहीर साहेब त्या दोन्ही राजामध्ये युद्ध झालं. ते युद्ध कोणतं? आणि म्हणून मला म्हणायचं काय आहे मी आधीच म्हणालो की मला गुरु करण्याची गरज नाही. कारण माझ्या घरातूनच शाखा निर्माण करण्याची माझ्या वडिलांपासूनच मला शिक्षण मिळालेलं आहे. आणि म्हणून मी काय म्हणत आहोत निशाना तुऱ्याचे गगनी चढू दे प्रखर उज्ज्वलेची तुझा शुभ कार्य घडू दे प्रखर उज्ज्वलेची ज्योत घडू दे कृपेने तुझ्या Thank you.
त्यानंतर हे लहान परमेश्वर झाले, त्यापेक्षा मोठे परमेश्वर आहेत जगात. ते मोठे परमेश्वर म्हणजे हे जे पोट परमेश्वर आहे. सगळ्या देवाची पूजा परवडली तो मानून नाही, थोडं काही दिलं तर, पण हा मानणार नाही. कारण याच्यासाठी या माणसाला पुष्कळ कष्ट करणं पडतात. या हितभर पोटासाठी माणसाला दुनियाच्या कोणी चोऱ्या करते तरी भरत नाही. आणि म्हणून माझा जिंदगीचा संसाराचा गाळा आहे हा. आणि या संसाराचा गाळा ह्या हितभर पोटासाठी पुष्कळ प्रयत्न करून पार करावा लागतो. म्हणून मी माझ्या पत्नीला काहीतरी 2 शब्द सांगितले पाहिजे. म्हणून माझ्या पत्नीला सुद्धा आवाज देतो आणि तिला सांगतो की काय केलं पाहिजे. अचानक मी चौकामध्ये गेलो असता या गावातील सरपंच साहेब मिळाले आणि डॉक्टर साहेब मिळाले. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की संजय शाहीर, आम्ही आजपर्यंत तुम्ही जो धंदा केला, तुम्हाला दया दुधाला विकण्याला मनाई केली नाही, तुमच्या गाई ढोराला मनाई केली नाही, पण तुम्हाला एक गोष्ट जरा लक्षात ठेवायची आहे, अन्यथा आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तर म्हणलं साहेब काय? या गावामध्ये तुम्ही जे गाई वस्त्र बांधता आपले आणि जे शेणखत गोळा होते, त्या शेणखतामुळे तुमच्या गावामध्ये गंदगी होत आहे. तर तुम्ही आपल्या गाईचं शेण वगैरे गावाच्या बाहेर एखादी खड्डा खोदा आणि त्या ठिकाणी जमा करा, पण घराजवळ जमा करू नये. ठीक आहे साहेब म्हणलं. मलाही पटलं की या कोरोना सारखे बिमारीतून काही जे बिचारे जायचे भाग्य होते ते हवं आपण, आणि जे गेले ते पुष्कळ गेले. आणि तेव्हापासून मी माझ्या पत्नीला सुद्धा सांगतो की घरा शेजारी कचरा ठेवता कामा नये. आणि म्हणून मी पाहतो 2 शब्द सांगून. नाही, माणूस किती ढोरासारखा चिल्लावलीला अक्कल येणार नाही. मला माहित आहे घरात कदाचित होऊ शकते तिला टीव्हीचा शौक वगैरे आहे. अंदर टीव्हीमुळे माझा आवाज जात नसेल. पाहतो पुन्हा एकदा आवाज देऊन. अगं ये राधा, अगं ये स्वातीची आई, शुभमची आई. लहान पोट्टा लावायचा आहे. लहान पोट्ट्याचं नाव घेतल्यानंतर ते जरूर ये. माझ्या नारी राधा राधा राधा. अगं हे विकीची आई. हॅलो हॅलो, आवाज द्या का थोडा. हॅलो 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 हॅलो, आणखी थोडा आवाज. हॅलो हॅलो हॅलो. काय सांगावं, 8 दिवस झाले पती घराच्या बाहेर. एकट्या बाईने एवढ्या मोठ्या संसारामध्ये आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये कसं काय राहावं हेच कळत नाही. लहानशी गोष्ट झाली आणि पती घराच्या बाहेर 8 दिवस राहिले. दरम्यान असं झालं. कसं तरी वाटतंय बाईला, पण काय करावं, शेवटी पती आहेत. पतीची वाट बघते. नुकतंच बाहेरचे काम आटोपले, किचन मध्ये प्रवेश केला. तेवढ्यातच पतीचा हाक कानापर्यंत पडायला लागलं. वाटत होतं की कोणाचा तरी हाक असेल म्हणून, पण नाही. 1 सोडून 3दा हाक मारला तर नक्कीच माझे पती आले असतील. त्याला काही का असणार, मी माझ्या मनोभावना पूर्ण करते आणि पती काय म्हणतात त्यांचे 2 शब्द ऐकून घेते आणि मी माझं मन त्यांच्या पुढे मांडते. प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही.